नमस्कार मंडळी. अगदी जेवणामध्ये मला पटकन काही करायचं असेल ना आणि चमचमीत काही खायचं असेल त्यावेळेस ही मसूर डाळ मी हमखास करते. तर त्यासाठी करायचं काय आहे, डाळ आपल्याला 10 मिनिटं भिजवून ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, 1 चमचा मोहरी, जिरं घालायचं आहे आणि लांब उभ्या आकारामध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर काही खडे मसालेसुद्धा मी घातलेले आहेत, छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे, तो सुद्धा 2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. सगळं साहित्य परतल्यानंतर आपला कढीपत्ता आणि त्याच्याबरोबर 1 इंच आलं आणि थोडंसं लसूण मी ठेचून घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 बटाटा घालायचा आहे. डाळीमध्ये बटाटा घातल्यावरती याची चव मस्त लागते आणि काही मसालेसुद्धा याच्यामध्ये मी घातलेले आहेत. सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि डाळसुद्धा आपल्या याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि हो, डाळीमध्ये गरम पाणीच घाला, त्यामुळे चव ना मस्त लागते. डाळ शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घाला, 1 नंबर लागते डाळ. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.